दक्षिण सोलापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। तालुक्यातील संजवाड येथील एका शेतकऱ्याची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे। अज्ञाताने गळा दाबून हत्या केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, परंतु तपासात जे समोर आलं त्याने दक्षिण सोलापूर हादरला आहे। पुढे बातमी पाहण्यासाठी आमच्या VP व्हायरल न्यूज मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चंद्रकांत विठ्ठल वनमाने असं हत्या झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता बोळकवठे येथील कुंभारीमध्ये राहणाऱ्या गेनप्पा महादेव पुजारी यांच्या शेतात चंद्रकांत वनमाने हे बेशुद्ध पडले होते। मुंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। मृताच्या गळ्यावरील 3 ठिकाणची त्वचा निघाली होती। शवविच्छेदन केल्यानंतर चंद्रकांत वनमाने यांची गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल आला, मात्र त्यांची हत्या कोणी केली हे अद्याप स्पष्ट नव्हतं। त्यामुळे मुंद्रुप पोलिसांनी चंद्रकांत वनमाने यांचा अज्ञाताने गळा दाबून खून केल्याचा गुन्हा दाखल केला, पण तपास करत असताना चंद्रकांत यांची हत्या त्यांच्याच मुलाने केली असल्याचे निष्पन्न झाले। सागर चंद्रकांत वनमाने असे वडिलांची हत्या केलेल्या मुलाचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी चंद्रकांत यांच्या मुलाला अटक केली आहे।